मान्सून कोकणात दाखल होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने अक्षरशः कोकणाला झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं असून विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. बरेच नुकसान देखील ठिकठिकाणी झाले आहे. रस्त्याने जाताना सावधान. सध्या सगळीकडे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांनी सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. पावसामुळे नदी नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला असून काही ठिकाणी झाडांची पडझड सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पावसापूर्वीची कामे देखील रखडली आहेत. त्यातच आंबा, कोकम, काजू बागायतदार यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड पंचक्रोशीत सध्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे बरीच झाडे, वीज वितरणचे पोल जमीनदोस्त झाले आहेत. मळेवाड येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत अमोल नाईक, वैभव नाईक, गजानन परब, बापू मुळीक, रवींद्र तळवणेकर, संतोष गावडे यांनी ही रस्त्यावर पडलेली झाडे तोडून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. तर अपघातास कारणीभूत ठरणारा रस्त्यावर पडलेला विद्युत पोल संतोष गावडे, मदन मुरकर, आपा मुळीक, संजय गडेकर, संतोष माळकर, श्रीकांत नाईक, आनंद तळवणेकर, सूर्यकांत नाईक यांनी बाजूला केला. मात्र सध्या जोरात पाऊस पडत असल्याने सर्वांनी काळजी घेणे हे तेवढेच देखील गरजेचे आहे. मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळेवाड, सावंतवाडी.